नमस्कार. तर आज आपण इयत्ता तिसरीचा गणित विषय बघणार आहोत. कालचा ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन मधला पुढचा पार्ट सबस्ट्रॅक्शनचा संपूर्ण स्वाध्याय सोडवून दाखवला आहे. पहिले गणित आहे. सायलीकडे 500 रुपये आहेत. तिने 375 रुपयाची पुस्तके खरेदी केली, तर तिच्याकडे आता किती रुपये उरले आहेत? यासाठी 500 मायनस 375 केल्यानंतर उत्तर मिळते 125. त्याच्यानंतर पुढचं गणित आहे. त्यामध्ये शाळेच्या सहलीला किती विद्यार्थी गेलेले नाहीयेत असा प्रश्न आहे. त्यामध्ये शाळेमध्ये 823 विद्यार्थी आहेत. त्यातील 749 विद्यार्थी सहलीला गेले आहेत, तर किती विद्यार्थी सहलीला गेले नाहीत? यासाठी 823 वजा 749 उत्तर आहे 74. जॉनला इलेक्ट्रिसिटीचे बिल 469 रुपये आलेले आहे. त्याने ते बिल भरताना 500 रुपयाची नोट दिलेली आहे, तर त्याला किती पैसे परत मिळतील? यासाठी 500 वजा 469 केल्यानंतर उत्तर येणार आहे 31 रुपये त्याला परत मिळतील. एका ग्रंथालयात मराठी, हिंदी आणि इंग्रजीची मिळून 820 पुस्तके आहेत. जर त्यामध्ये इंग्रजी विषयाची 252 आणि हिंदीची 279 पुस्तके असतील, तर मराठी विषयाची पुस्तके किती असतील? यासाठी 820 वजा 252. आईकडे 700 रुपये आहेत. तिने साखरेसाठी 245 रुपये व चहा पावडरसाठी 128 रुपये वापरले आहेत, तर आता तिच्या पर्समध्ये किती रुपये शिल्लक आहेत? यासाठी साखर आणि चहा पावडरीच्या रकमेची जी किंमत आहे त्याची बेरीज केली. ती बेरीज 700 रुपयातून वजा केली, तर उत्तर मिळालेले आहे 327 रुपये. एका डेअरीमध्ये 624 लिटर दूध आहे. त्याच्यामध्ये एका शेतकऱ्याने 347 लिटर दूध आणून दिले. त्याच्यानंतर 512 लिटर दूध एका हॉटेल मालकाला दिले व 346 लिटर दूध एका माणसाला दिले. तर आता किती दूध उरले याचे उत्तर काढून दाखवले आहे. जशा प्रकारे मागच्या व्हिडिओत केले तसेच ह्यामध्ये माहितीवर आधारित उदाहरण तयार करायचे आहे, ते सोडवायचे आहे व त्याचे उत्तर देखील शाब्दिक मध्येच लिहायचे आहे. अशा प्रकारची दोन्ही उदाहरणे इथे तुम्हाला सोडवून दाखवलेली आहेत. तरीही ती सर्वांनी लक्षपूर्वक. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी सबस्क्राईब देखील करा. पुढचा व्हिडिओ ट्यून करा. थँक्यू.